NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी म्हणजेच दुसरा जो पेपर असतो त्याच्यामध्ये भूगोल या विषयामध्ये सागरी प्रवाह या घटकावर काही प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. त्या घटकावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. हा पहिला प्रश्न, सागरी लाटा कशामुळे निर्माण होतात? उष्णतेमुळे, खोलीमुळे, वाऱ्यामुळे की जहाजामुळे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, सागरी लाटा ह्या वाऱ्यामुळे निर्माण होतात. भरती म्हणजे काय? उंच फेसाळणाऱ्या लाटा. दुसरा पर्याय सागर जलावरील तरंग. तिसरा पर्याय सागर जलाच्या पातळीत घट की सागर जलाच्या पातळीत वाढ? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, भरती म्हणजे सागर जलाच्या पातळीत वाढ. सागर जलाच्या पातळीत वाढ म्हणजे काय? लाटा, भरती, प्रवाह की ओहोटी? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, भरती. पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे सागरी प्रवाहाची निर्मिती होते? स्थानिक वाऱ्यांमुळे, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे, मान्सून ग्रहीय वाऱ्यांमुळे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, ग्रहीय वाऱ्यांमुळे सागरी प्रवाहांची निर्मिती होते. सागरी प्रवाहांचा साधारण वेग किती असतो? 2 ते 10 किलोमीटर प्रति तास, 100 ते 150 किलोमीटर प्रति तास, 70 ते 90 किलोमीटर प्रति तास की 40 ते 50 किलोमीटर प्रति तास? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 2 ते 10 किलोमीटर प्रति तास. पुढीलपैकी उष्ण सागरी प्रवाह कोणता? कॅनरी, लॅब्राडोर, ॲग्युलास की ओयाशिओ? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, ॲग्युलास. पुढीलपैकी शीत सागरी प्रवाह कोणता? क्युरोशिओ, ओयाशिओ, सोमाली की गल्फ स्ट्रीम? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, ओयाशिओ हा शीत सागरी प्रवाह आहे. उत्तर पॅसिफिक महासागरात जपानजवळ कोणते 2 सागरी प्रवाह एकत्र येतात? लॅब्राडोर व गल्फ स्ट्रीम, फॉकलँड व सोमाली, कॅनरी व ॲग्युलास की चौथा पर्याय क्युरोशिओ व ओयाशिओ? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, क्युरोशिओ व ओयाशिओ हे उत्तर पॅसिफिक महासागरात जपानजवळ एकत्र येतात. मासेमारीचा विकास पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात तुलनेने चांगल्या प्रकारे होतो? सर्वात जास्त भरती ओहोटीच्या क्षेत्रात, सुनामी लाटांच्या प्रदेशात, उष्ण व शीत सागरी प्रवाह एकत्र येतात त्या क्षेत्रात की चिंचोळ्या उपसागरीय प्रदेशात? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, उष्ण व शीत सागरी प्रवाह एकत्र येतात त्या क्षेत्रात मासेमारीचा विकास तुलनेने जास्त चांगल्या प्रकारे होतो. पुढीलपैकी योग्य विधान कोणते? लाटांमुळे सागर किनाऱ्याची झीज होत नाही, सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात, उष्ण प्रवाहांची निर्मिती ध्रुवीय प्रदेशात होते की लॅब्राडोर प्रवाह हा शीत सागरी प्रवाह आहे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, लॅब्राडोर हा शीत सागरी प्रवाह आहे हे विधान योग्य आहे. उरलेली 3 विधानं चुकीची आहेत. पुढचा प्रश्न, लॅब्राडोर प्रवाह कोणत्या महासागरात आहे? पॅसिफिक, उत्तर अटलांटिक, हिंदी की आर्क्टिक? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, लॅब्राडोर प्रवाह उत्तर अटलांटिक महासागरात आहे. पुढीलपैकी कोणता सागरी प्रवाह हिंदी महासागरात आहे? पेरू प्रवाह, पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह, दक्षिण ध्रुवीय प्रवाह की सोमाली प्रवाह? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, सोमाली प्रवाह हा सागरी प्रवाह हिंदी महासागरात आहे. उष्ण व शीत सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात पुढीलपैकी कशाची निर्मिती होते? वाळवंट, हिमनग, दाट धुके की सुनामी? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, उष्ण व शीत सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात दाट धुक्याची निर्मिती होते. पुढीलपैकी कोणत्या घटकावर सागरी प्रवाहांचा काहीही परिणाम होत नाही? पर्जन्य, स्थानिक वारे, तापमान की सागर जलाची क्षारता? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, स्थानिक वारे या घटकावर सागरी प्रवाहाचा कोणताही परिणाम होत नाही. सागरी प्रवाहांचा पुढीलपैकी कोणता प्रकार अभिसरण क्रियेद्वारे प्रवाहित राहतो? उष्ण सागरी प्रवाह, शीत सागरी प्रवाह, पृष्ठीय सागरी प्रवाह की खोल सागरी प्रवाह? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, खोल सागरी प्रवाह. स्वेर्डप हे कशाचे एकक आहे? हवेच्या दाबाचे, सागरी प्रवाहांच्या गतीचे, सागरी प्रवाहांच्या तापमानाचे की सागरी प्रवाहातील पाण्याच्या विसर्गाचे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, सागरी प्रवाहातील पाण्याच्या विसर्गाचे हे एकक आहे. कोणत्या शीतप्रवाहामुळे वाहत आलेल्या हिमनगामुळे टायटॅनिक या प्रवासी जहाजास जलसमाधी मिळाली?
लॅब्राडोर, सोमाली, पेरू की पश्चिम ऑस्ट्रेलिया? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 लॅब्राडोर. उष्ण सागरी प्रवाहांची निर्मिती कोठे होते? घनदाट वनांच्या प्रदेशात, त्रिभुज प्रदेशात, वाळवंटी किनारपट्टीत की विषुववृत्तीय क्षेत्रात? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 विषुववृत्तीय क्षेत्रात उष्ण सागरी प्रवाहांची निर्मिती होते. पुढीलपैकी कोणता घटक सागरी प्रवाहांच्या निर्मितीस जबाबदार नसतो? सागर जलाचे तापमान, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण, पृथ्वीचे परिवलन की ग्रहीय वारे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हा घटक सागरी प्रवाहांच्या निर्मितीस जबाबदार नसतो. उरलेले सर्व घटक सागरी प्रवाहाच्या निर्मितीस जबाबदार असतात. पुढचा प्रश्न, कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळून कोणता सागरी प्रवाह वाहतो? लॅब्राडोर शीतप्रवाह, गल्फ उष्णप्रवाह, हम्बोल्ट उष्णप्रवाह की क्युरोशिओ शीतप्रवाह? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 लॅब्राडोर शीतप्रवाह. सागर जलाच्या पुनर्वितरणास साधारणतः किती कालावधी लागतो? 100 वर्षे, 200 वर्षे, 500 वर्षे की 700 वर्षे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 500 वर्षे. सोमाली प्रवाह कोणत्या महासागरात आहे? पॅसिफिक, हिंदी, दक्षिण अटलांटिक की उत्तर अटलांटिक? या प्रश्नाचं उत्तर हिंदी महासागरात सोमाली प्रवाह आहे. पुढील पर्यायापैकी शीत प्रवाह कोणता? फॉकलँड प्रवाह, विषुववृत्तीय प्रवाह, ब्राझील प्रवाह की क्युरोशिओ प्रवाह? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 फॉकलँड प्रवाह हा शीतप्रवाह आहे. पुढीलपैकी कोणता प्रवाह पॅसिफिक महासागरात आहे? ब्राझील प्रवाह, दक्षिण ध्रुवीय प्रवाह, पेरू प्रवाह की कॅनरी प्रवाह? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पेरू प्रवाह हा पॅसिफिक महासागरात आहे. पुढीलपैकी कोणता प्रवाह उष्ण प्रवाह नाही? ब्राझील प्रवाह, ओयाशिओ प्रवाह, गल्फ प्रवाह की सोमाली प्रवाह? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 ओयाशिओ प्रवाह हा उष्ण प्रवाह नाही. उरलेले सर्व उष्ण प्रवाह आहेत.